आता देव तर सावळा आहे, अख्खं विश्व त्याच्या प्रेमात आहे, पण तोही कोणाच्या तरी प्रेमात आहे बरं का. मग ती सुंदर आहे म्हणून आहे का? प्रथम तर तरुण मंडळी बसलेले मायबाप, कृष्ण आणि राधा हे वेगळे नाहीयेत, लवण मिळविता हे समजून घ्या तुम्ही. जशी राधा कृष्णाला पाहतीये आणि कृष्ण राधाला पाहतोय, हे सामर्थ्याने आहे. आमच्यात आणि त्याच्यात फरक, राधेत आणि कृष्णात फरक नाहीये. हे आम्ही आमच्या सोयीने काही म्हणतो. कृष्णानं 16,108 बायका केल्या तरी त्यानं राधेवर प्रेम केलं, मी बी 2-4 करतो, मग काय त्याला फरक पडतय? देव आहे रे तो, आपल्या तरी धर्माची चेष्टा करू नका, समजून तरी घ्या. 16,106 पोरी कंसाच्या कारावासात होता. जेव्हा कृष्णाने कंसाचा वध केला तेव्हा त्या पोरींनी याचना केली देवाकडे, देवा अहो पोरी आहेत, आम्ही कितीही चांगले असलो, पवित्र असलो तरी जग आम्हाला चांगल्या नजरेनं बघणार नाही. म्हणणार परपुरुषाच्या सायलीत राहून आलेली ही बाया, ह्या पोरी कलंकित समजणार आम्हाला, असं कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा जीव दिलेला बरा. देव म्हटला मी आहे पाठीशी, काळजी कशाला करता. जो विचारेल तुम्हाला की कोण आहे मालक तुझा, ओरडून सांगा त्या जगाला कृष्णाची मालकीण आहे आणि सगळं भगवान श्रीकृष्ण मालक आहे माझा. कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार त्या पोरींना दिला का तर पोरी स्वाभिमानाने जगाव्या. पण मला स्वधर्माचं कौतुक वाटतं, मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान वाटतो. त्यातल्या एकाही पोरीला माझ्या कृष्णानं सदा स्पर्श सुद्धा केला नाही. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, ही परंपरा आहे आमची. आमचं धर्मशास्त्र सांगतं यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्तेत्र दैवतः. तिथं आम्ही चुकीचं कसं वागू? जरा विचार करत जा. हे रील्स फिरवताना भजन आवडणारी पोरं आपण, आपल्याला कचकच कांदा आवडावा? तुझ्यासाठीच गेले नालायका, जेवढे गेले तेवढे. अरे बहीण म्हणून सांगते, चांगलं रक्त आहे आपलं आणि सामर्थ्य आहे आपल्यात तेवढं. अरे आपण बापाच्या फाटक्या धोत्राकडे बघावं, आईच्या फाटलेल्या पदराकडे बघावं, सप्त्यात कष्ट करावं, पंक्ती वाढाव्या, पत्तरवाळ्या उचलाव्या, संतांची भजनं करावी, हरिपाठ काकडा करावा आणि मग आपलं यश जगाला ओरडून सांगावं ना आपले मायबाप सुखात नांदावे. हे रक्त आहे आपलं. शाहिस्तखानाच्या लाल महालात चालत, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठाली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, विश्वास के साथ कहता हूँ बेटी उनकी हो या अपनी, तो औरत जात की इज्जत करेंगे, यकीन है मुझे. कौतुक बायकोला वाटलं नवरा शत्रूचं कौतुक करतोय. क्या लगता है आपको जहापना, हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, हमने उनके रहम नहीं किया, तो क्या वो बदली की आग में हमारी बेटी तक नहीं उठा सकते? बेशक वो शिवा बदला लेगा, छोड़ेगा नहीं. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा, लेकिन विश्वास के साथ जबान देता हूँ माजिजा उन्हें परवरिश की है उस बंदे की, वो ऐसा एक बंदा है जो खुद और अपने मावलों को इस धरती पर हर बहु बेटियों को देवी की तरह ही पूजने को सिखाएगा. वो शिवा है. यही फर्क है हम में और उसमें. वो औरत जात को अल्लाह देवी मानता है और हम औरत जात को नीचे दर्जे से देखते हैं. म्हणून माझं स्वराज्य आजही आबादित आहे आणि आजही माझ्या राजाचा चौकात चौकात पुतळा. जेवढं प्रेम आम्ही बापावर करतो तेवढं आम्ही करतो. सामर्थ्य आहे. अरे त्या शिवरा यांचे वारसदार आम्ही. आमच्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य असलं पाहिजे. एखादी बाई चुकीच्या अवस्थेत पोटासाठी जर काही गोष्टी करत असेल तर तिला आधार द्यायचं काम भावासारखं केलं पाहिजे. दारू पिऊन नाचलं नाही पाहिजे तिच्या समोर. आणि पुन्हा लेकरं म्हणतात देवानं माझं वाटोळं केलं. हे असं आपल्याला यश मिळत नाही याचं काहीतरी कारण असेल की नाही? आपलं चांगलं होत नाही यात काहीतरी आपलं चुकत असेल की नाही? बघा जगाला कळत नसतं. तुकडोजी महाराजांचं गीत आहे बघा. पाप करोनी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर. जगाला नसतं रे कळत. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतैर. आणि कौतुक आहे तुमच्या वागल गावाचं की आज तरुण पोरं तुमची सप्ता करतात. हे वैभव आहे तुमच्या गावाचं की तरुण पोरं सप्त्यात.
त्यांनीच केला पाहिजे. देवघर आहे का तुमच्या घरात? देवघर पूजा करता का? फुलं वाहता का? ताजी वाहता का शिळी वाहता? शिळ आलं तर काय करता? फेकून देता, वाहत नाही. बरोबर आहे. कधीतरी विचार करा, देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला सगळे म्हातारे बसवता. उठल देव कळत नाही हो. अरे कळू दे ना शब्द. मोठ्यांचं काम आहे नातवाच्या हाताला धरून बसवला पाहिजे काकड्यात. आज नाही आवडलं उद्या आवडेल, उद्या नाही आवडलं परवा आवडेल. 2 नियम लक्षात ठेवा संप्रदायात. लहानांना मोठ्याचा आदर करता आला पाहिजे आणि मोठ्यांना लहानांना सांभाळून घेता आलं पाहिजे. गाव टिकल्याशिवाय राहत नाही. मग ते परमार्थाचं काय आणि संसाराचं काय, दोन्ही गावं टिकतात. लक्षात ठेवा. अधिकार आहे रे या विषयाकडे, सामर्थ्य आहे आपल्याकडे तेवढं. म्हणून आम्ही स्त्रीत्वाची इज्जत करणारी माणसं आहेत. आम्ही करतोच आणि केलीच पाहिजे. त्या भगवान श्रीकृष्णाने तेवढी केली, आम्ही का नाही? आणि राधा आणि कृष्णाचं म्हणाल तर मोहिनी स्वरूपामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण आले, महाविष्णू आले, त्यावेळेस सगळे देवदेवता भुलले, पण एकमेव सूर्यदेव होते जे भुलले नाहीत. शंकर सुद्धा बोलले त्या मोहिनी स्वरूपाकडे बघून. इतकं सुंदर ते देवाचं, म्हणजे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. हे जसं विठ्ठलाकडे बघून महाराज म्हणतात, तसं त्या मोहिनीकडे बघून भले भले देव, ज्ञानी, अधिकारी प्रत्येकाला वाटलं अशी बायको पाहिजे, पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनाचं काय माझ्या मागे मागे देवाला म्हणते. जिजा थांबा, पायात काटा रुतलाय तुमच्या. विठ्ठला तुम्हीच थांबा जरा, येते मी तुमच्या दर्शनाला. पण खरं सांगू का विठ्ठला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्यातल्या पोटाची भूक जास्त बोचते मला, म्हणून जिजाऊ म्हणतात. विठ्ठलाला थांबवलंय का तर भाकरी नवऱ्याला देश. अशा बाईचा संसार देव कसं सांभाळणार? खूप ताकद असते ग माय तुमच्यात. थांबवलंय विठ्ठलाला, थांबवलंय. गेल्या जिजा तुकोबांना भाकरी दिली, महागारी आल्यावर विठ्ठल जाग्यावरच आहे जिजा येईपर्यंत. अशा बाईला सोडून देव जाईल तरी कुठं, जे नवऱ्याचा एवढा सामर्थ्याने संसार सांभाळते. विश्वाचा मालक आहे, जगाचा बाप आहे, त्रैलोक्याचा नाथ आहे. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमत आहे, त्रैलोक्य तरसत आहे. अखंड योगयाग करावे तरी त्याच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच आहे. त्या पांडुरंग परमात्म्याने त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतलाय. काही सौभाग्य म्हणावं त्या बाईचं दादा. आम्ही चरणावर मस्तक ठेवायला तळमळतो. तुकोबाराय ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतात, तुकोबाच्या बायकोचा पाय त्या विठ्ठलानं स्वतःच्या हातात घेतलाय. थुका लावून काटा दिसतोय का बघतोय. त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. तुमची नाही पंढरपूरची. आमच्यासाठी विठू पाटील त्याचं नाव तेवढेच आम्ही मानतो दादा. राग आला. मालक आहे तुम्ही जगाचे, प्रेस्टिज मेंटेन ठेवून राहत जा ना. काय म्हणतील लोक असं वागलात तर? अहो देवा, अख्ख्या जगाला वेड्यात काढाल पण अर्धांगिनी आहे मी तुमची. एवढं तर तुम्हालाही कळतं की बसलेले मायबाप देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. हा अधिकारी असणारा परमात्मा जो आम्हाला सांभाळतो, जो आम्हाला जगवतो, त्या देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागता असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं. देव सुद्धा बायकोचं ऐकतो. अजून एकदा सांगू का? संदर्भ समजून घ्या. तो सुद्धा ऐकतो म्हणून तुम्ही ऐकता यात काही नवल नाही. अख्खा काकडा झाला देव उठत नाहीये. विनवणी कोणाला करतात संत? राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या, राही रखमाबाई रखमाबाई तुम्हा येवो त्यात या, सीधे हल होनी जागी करा दे रे, सीधे हल होनी जागी करा. अधिकार आहे त्यांचा. पाय लक्ष्मीचे हाती तिसे यावे का खोलती, वेगळ्या नावा तो हरी. अधिकार आहे त्यांचा. काय वाटतं रखमा तुम्हाला? अहो काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे.
अहो माझ्या तुकोबाची अर्धांगिनी अखंडित ज्यांनी माझा नामचिंतनाचा ध्यास घेतला त्यांचा संसार सांभाळायची ताकद ज्या बाईत आहे तिच्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा विचार मायबाप, मिठी दिली पंढरी राया, काय कमी केलं हो देवानं. ज्या तुकोबानं त्याग केला संसाराचा त्या तुकोबाच्या बायकोचा पाय थुका लावून काटा दिसतो का पाहणारा पांडुरंग आणि स्वतःला सौभाग्यशाली म्हणणारा विठ्ठल आहे. करा विचार. पागलगावकर, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत गेलंच नाही, नाही का? कारण आमची अवस्थाही तशी नाही ना. एवढं करतोस की रे देवा, मग काय हरकत आहे? हरकत नाही रे, प्रेम आहे. आईचं लेकरावर प्रेम असतं, जीव असतो. तिनं दुसऱ्याचं लेकरू बघितलं घर लोकाच्या गावाला गेल्यावर तरी तिने लेकराकडे बघून म्हणती माझं बी असंच आहे, माझं बी असंच खेळतं, असंच उड्या मारतं, माझं बी असंच रडतं. म्हणजे दुसऱ्याच्या लेकराकडे बघूनही तिला दिसतंय कोण? स्वतःच. कारण तिला आवड आहे त्याची, प्रेम आहे त्याच्यावर. तसं तुकोबराय सांगतात, देवा मला कुठेही बघितलं ना तरी काय दिसतं? प्रथम चरण तुझं म्हणून तुम्हाला आवडत नाहीयेस. अरे मी सर्वस्वी तुला दिलंय,
तुझं दिसणं मला आवडत नाहीये. अभंग नीट लक्षात घ्या. तू सुंदर दिसतोय म्हणून तुकोबाराय म्हणत नाहीयेत दृष्टीनं फिरे माघारी. त्यांचं असं आहे की माझं सर्वस्वच तू आहे, त्याच्यामुळे तुझ्याशिवाय मला दुसरं काही कळतच नाही, आठवतच नाही आणि पटतही नाही. पण तू मला का आवडतोस? माझे चित्त तुझे, कारण माझं मन तुझ्या जवळ गेलं रे देवा. आता पाठीशी नाही. बरं तू फक्त दिसायला गोड आहे यात काय नवल आहे? तुझं राखणं तुझ्या दिसण्यापेक्षा गोड आहे. 27 दिवस चोखोबाराच्या बायकोचं बाळांपण साडी नेसून केलंस रे तू परमात्मा. 47 रणाचा नामदेवरायांचा अभंग आहे. चोखोबाची कांत अशी ती गरिबीनं झाले तिचं पूर्ण नवमास. 9 महिने संपले त्या सोयराबाईला सहज म्हणली, अहो धनी पोटावरचं हात आपलं, हातावरचं पोट. हे तुम्हाला कळलं पाहिजे. आवडतोय म्हणून गोड दिसतोय, आवडतोय म्हणून गोड दिसतोय. कारण ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती कशी असली तरी ती सुंदरच दिसते का तर तिच्यावर प्रेम आहे. आता कलियुगात काय झालंय, ती सुंदर दिसते म्हणून तिच्यावर प्रेम आहे. तुम्ही चुकीचा विषय नेऊ नका, मी देवाविषयी सांगते. आमचा देवही प्रचारावरच आहे, दिसण्यावर आहे. आजकाल ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. काय लोकांची मेंटॅलिटी झाली मला कळत नाही कधी कधी. पण लक्षात घ्या, जिथे आवड आहे तो सुंदर दिसणारच आहे. सावळाच आहे माझा कृष्ण. असा समोरून आला ती गवळण सहज म्हणते, देवा काय दिसतोस रे परमात्मा. काळी काळी आले को, काळी काळी आले को काय दिसतोस बाबा. हमें जिंदा रहने दे ए मेरी दीवानी, हमें जिंदा रहने दे ए मेरी दीवानी, हमें जिंदा रहने दे. ते पिवळं पिवळं ते डोक्याला गोल पीस, ते गुबरे गाल, ती वैजयंताची माळ, ते कपाळाला चंदन, अरे ते सणसणीत हनुवटी, सणसणीत नाक, मोठं कपाळ. असं बघितलं तेव्हा तुझे कुरळे केस जीव घेऊ मी एका दिवशी. तुला पाहिलं आता दृष्टीनं फिरे माघारी. आता मिठी दिली पण खरी राया. आता मी तुझा झालो वर्णन आहे. बन समर वैसा